परंतु षटकार सादर करत असताना तो कदाचित स्वर्गात साजरा केला जाऊ नये असं वाटतंय. आणि त्यामुळं तुम्ही हा कार्यक्रम दरवर्षी घेताय आणि त्याचा एक चांगल्या प्रकारचा आनंद घेताय. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जगात बाकीच्या सगळ्या प्राण्यांना काही ना काहीतरी पण निसर्गाने देणगी दिलेली आहे, पण माणसाला एक स्पेशल देणगी दिली आहे. ती म्हणजे माणसालाच फक्त हसायला येतं, बाकी कुठल्या प्राण्याला हसायला येत नाही. असं कधी झालंय का गाढव हसत चाललंय? नाही झालं. गाढवासारखं हसत जाणारी माणसं आहेत खूप, परंतु हसणारं गाढव कधी आपल्याला पाहायला मिळेल. माणसाला हसायला काय येतं त्याचं कारणच आहे की माणसाला बुद्धिमत्ता आहे, माणूस विचार करतो, माणसाला मन दिलंय. त्यामुळे माणसाला ताण तणाव येतो आणि ताण तणावाचा सगळ्यात चांगला कोणता उपाय असेल तर खुद कर हसलं पाहिजे. हा ताण तणावाचा सगळ्यात चांगला उपाय. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं हसलं की माणूस मोकळा होतो. आता हसायचं कुठं हा मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि याच्यासाठी मन करारे प्रसन्न. तुकाराम महाराजांनी फार चांगल्या गोष्टी सांगितल्या. मन करारे प्रसन्न. प्रसन्न मनानं कुठली गोष्ट प्रसन्न मनानं कर, मग कसलंही असले तुला चांगलं लागतंय. पण जर चांगलं खाऊ सुद्धा मन प्रसन्न नसलं तर खाल्लेलं बाहेर पडते. 6वीचा वर्ग होता, खेड्याची शाळा होती. गुरुजी म्हणजे बोलायचं काम नाही, एकच गुरुजी असते त्या वर्गात. ते येताना असं तिरक्या नजरेने बघायला यायचे. पोरं 6वीची पोरं पुरी खाली मान घालून बघायचं. आता आपल्याला मार खाय दररोज मारणार मास्तर. एक शाळा सुटल्यावर सगळी पोरं मुली, अरे मास्तर मारते तू शिकवू नको पण मारू नको सांगतो. पण असं करायचं काय? एक दिवशी सगळी जण बसली, म्हणजे काय करायचं आपण? ते पोरगले विचारलं, किती होत ते म्हणलं आपण असं करू, आमची आई बेंद्राच्या दिवशी बाहेर गावाचे जे मर्यादेचं देवळ आहे का नाही त्याला निवड देत आहे. पूर्ण म्हणजे त्या निवडाचा आपला काय सांगा आई तरी म्हणला. मी आईला म्हणलं आई मर्यादा कशाला निवड द्यायचा? आई म्हणजे काय या मर्यादा जर कामात आली तर रोगराई होती, आपल्याला माणसाला आजारी पडत्यात. 3000 दिवस तिथंच दिला तर ती इकडे येणारच नाही. मग आता ह्याचा उपयोग होतो कसा करायचा? म्हणजे मास्तरला जर काय खायला दिलं ना तुम्ही मारायचं नाही आपल्याला. सगळ्या पोरापासून पडे आणि आपण उद्या तुझे करू आणि मग तू भाजक शेंगा आणतो आणि गुरुजी याच्या अगोदरच टेबला ठेवतो. आता सगळी पोरं त्या शेंगाकडे बघायचं ना, गुरुजी आल्यावर काय होतं? गुरुजी आले मन प्रसन्न नाही, तिरक्या नजरेनं बघत होतो आणि शेंगा जशा दिसल्या तसं जी त्या खुर्चीवर बसलं शेंगा खायला लागल्या. दिवसभरात कुणाला बी मारलं नाही. पोरं म्हणते जमलं आणि त्यांनी लाईनच लावली. तू परवा दिवशी, तू 13व्या दिवशी, ह्याच्या दिवशी. मग पोरं पण हरवायचं ढाळा आणायचं, पण फुटाणा आणायचं, पण शेंगदाणा आणायचं. गुरुजी काय मारना, पोरं खुश. पण मन प्रसन्न नाही. 30 पोरापैकी 29 पोरं काय ना काहीतरी आणायची, एक पोरगा आणायचं नाही. गुरुजीचं लक्ष त्याच्याकडे की काय आणत नाही. एक दिवशी ती पोरग समोर येऊन उभा राहिलं. हातात एक हे होता काय गाडगं होतं, गाडगं त्याच्यावर कागद घातलेला आणि त्याच्यावर हात ठेवलेला. ती थोडी उभा राहिली, फार कापत होतं. गुरुजींचं बघितलं पोरगं डोकं झालं, कधी आलं नाही. आज गाडगं आणले पट्यानं, त्याला बरायला जमत म्हणजे ते मला आणले काय आणले बघा की काय पोरगी वाचता तुझा. गुरुजींना वाटतं कसं गरजे असतं. मन प्रसन्न नाही. गुरुजींनी गाडगं धरलं तसं गाडगं गरम नाही. आयो काहीतरी दिसतं. गुरुजींनी गाडगं घेतलं आणि हळूच कागद बघतोय तर आज खीर आणली होती. वरतीच बदाम आणि काजू बघितल्यावर गुरुजींना काय सुचाना. पण म्हणते का कधी आणत नाही ना, आज आणली ती काय घातला. गुरुजींनी एकच गोड घातलं आणि असं चाटून बघितलं. अशी जी भनाट खीर झाली होती की बाकीची बोट ऐकना. आणि मग जी खीर खायला सुरुवात केली, वर नाही, शाळा नाही, वर्ग नाही, बरोबर आपली पार आणि शेवटचा हात आमटा घालून खडून काढले. आता ती खीर
वाटावनं जिभेवनं घस्यातनं नरड्यातनं अन्ननलिकेतनं जठरात जाऊन बस काय बिघडलं का पण मन बेकार म्हणजे कधीच खीर आणत नाही आज कशी काय आली काय काय सांगतो ऐका आज म्हणून आमच्याकडे पाहुणे आलो बरं मग नाही का आई म्हणजे पाहुणे दिवसात नाही आले त्यांना आपण खीर करू बरं मग सांग तुम्ही म्हणला ऐका आणि मग ती पाहुण्याला सकाळी खीर केली होती आई खीर करून ती खाली केली होती आणि आता जेवाय बसला एवढे गावातली माणसाने म्हणला आणि ती खीर पाहुण्याशी गप्पा मारायला मग आई थोडं बसली मी पण तिथं बसलो गप्पा मारायला अर्ध्या तासानं आई उठली म्हणजे काय झालं ऐकायला म्हणा आणि जेव्हा महाग गेली की साहेब मी पण मागं गेलो आणि मी आईला म्हणा आई काम झाले साहेब आई म्हणजे काय द्या मागचं दार उघडच राहिले असं म्हटल्या बरोबर गुरुजींचं मी दार उघडलं आणि जी खीर शांत बसली होती ती गडगड गडगड लागली गुरुजी म्हणजे थोडं काय झालं सांगतो आणि आम्ही म्हणला स्वयंपाकघरात गेलो तर मागच्या दारात एक खुरजुलं कुत्रा आणि ती खीर खात मित्रांनो खीर बिघडली नाही शरीर बिघडलं नाही बिघडलं काय मन बिघडलं म्हणजे पुढं काय झालं आणि मग आईने तिथलं लाटणं घेतलं आणि कुत्र्याला फेकून मारलं तसं कुत्र गेलं पळून तोंडाला खीर लागलेली तशी आणि मग आई मला म्हणली काय द्या आता खीर वतून द्यावी लागला वर्ग म्हणलं आई खीर वतून देण्यापेक्षा गुरुजींना नीट असं म्हटल्यावर गुरुजींना काय सुद्धा लय खेळ गाड करायला म्हणजे हात लागला थाट लागायला असं गाडगं पडलं खाली पडलं तसं फुटलं तसं वर्ग लागलं वरायला गुरुजी म्हणजे काटे असते खेळांनी वरायला अरे त्याला काय होतंय मग काय होते म्हणजे त्या गाडग्यात माझा धाकटा भाऊ थोडंसं काही शी करायचा मग ते कसं करणार गुरुजी पळत बाहेर गेले शी करूनच राहत मित्रांनो मन करा रे आणि ही प्रसन्न मनाची कल्पना कायम असली पाहिजे त्याच्यासाठी दरवर्षी एकत्र आलं तर फार चांगलं आहे नाहीतर एखाद्या वेळेला जर आपलं मन प्रसन्न झालं तर घोटाळा होण्याची शक्यता एका माणसाचं बायको जेवायला बसली फुस करायची राग व्हायची त्या आपल्या मित्रांना म्हणलं तुझी बायको कधी जेवताना रागवली का म्हणलं माझी कधी रागवली माझी लय रागवली म्हणलं तू कधी जेवण करताना बायकोचं कधी मला कौतुक केलंय का जेवण म्हणलं त्यात काय कौतुक करायचं म्हणलं तिनं जेवण केले खायचं असा नाही कौतुक करायचं आता कधीच कौतुक करायचं म्हणलं ठीक आहे आज आता कौतुक घरी गेलं हात पाय बसलं जेवायला बसलं आणि जेवायला बसल्यावर कोशिंबीर वाढली होती कुठे तिनं पहिल्यांदा कोशिंबीर वाढली खाल्ली आणि एकदम मला वा 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 काय कोशिंबीर केली त्याला वाटलं बायको पुस्तक बायको नाही त्याला वाटलं कळलं परत एकदा म्हणला काय कोशिंबीर केली बायकोकडे बघितलं तर डोळं वाटायला मला काहीतरी आपलं चुकतंय मग तो तिसऱ्यांदा 5 महिना मांडलं तुला कोशिंबीर करावी तर अशी करावी तशी बायको म्हणजे लाज वाटते का म्हणजे काय झालं आजच पहिल्यांदा शेजारीनं कोशिंबीर दिली मन करारे प्रसन्न हा स्वभाव बनला पाहिजे हे नेहमी जमलं पाहिजे तर आनंदी राहणार म्हणून संत मंडळी का श्रेष्ठ मन करारे प्रसन्न हे प्रसन्न मन राहणं फार महत्वाचं आहे म्हणून आता डॉक्टरनी सुद्धा सांगितलं की माणसाचं मन त्या यमानं आपल्या खालच्या माणसाला विचारलं तुला लाज वाटलं म्हणजे काय झालं त्या गावात तुला ते कोविडच्या साठी माणसं किती आणायला सांगितली मला 20 आणायला सांगितली मग 100 कशी काय नाही म्हणलं माझा काय दोष नाही दोष कसा नाही म्हणजे 100 कशी काय नाही म्हणलं मी 20च आणली होती पण बाकीची त्या भ्याने मी त्यांना मी खूप मोठं सत्य
भीतीनं माणसं जास्त खलास झालेली आहे. हे आपण विसरता कामा नये. हे आम्हाला अनुभवायला मिळालेलं आहे. आता डॉक्टरनी तेच सांगितले. म्हणून मी म्हणतोय थोडस मन प्रसन्न करण्यासाठी आता मारायचं तर तरी हायच, बरोबर आहे. पुण्य केलं म्हणजे काय मारायचं नाही अशाचा भाग नाही. एका माणसानं लय पुण्य केलं, लय मदत करायचं. एक दिवशी आपण सकाळी वाजता होता तर एक पाड्यानं आपल्या मिशाला एक माणूस पुढे घेऊन आला. त्याला काय सुद्धा नाही, सकाळ सकाळ कोण आलाय मला, कोण तुम्ही म्हणला, मला ओळखलं नाही. काय ओळखलं मी म्हणला यमराज आता कमाल झाली. सकाळी कशाला आलाय? त्याने तिच्यात यादी काढली, आपलं नाव पहिलंच आहे, चला. अहो म्हणला मी किती पुण्य केलंय, मग पहिल्यांदाच न्यायला आलंय. जमणार नाही, आजपर्यंत नियम बदलणार नाही, चला लवकर. अहो म्हणला मी पुण्य केले, जरा बघा तरी. काय यमाला सुबुद्धी झाली कुणास ठाऊक. यमानं ती म्हणला शिकत बघतो आणि त्याने ती यादी त्या टेबलावर ठेवली आणि ती बाहेर याक्षाकडे हिशोब बघायला गेला. क्षणा कुठं राहावं म्हणला की आले नेणार. आपण आयडिया करायचं, कुठला पेन काढला, पहिलं नाव पडलं आणि शेवटी टाकलं. म्हणजे आधी तिथे ठेवून जाऊन बसला. यमा हसतच आला, त्याला वाटतं काहीतरी घोटाळा झाला. म्हणजे का हसाय, मानलं म्हणले तुला, म्हणजे का, अरे तुझं पुण्य इतकं झालंय की आज मी माझा नियम बदलला. म्हणजे सवाल मी याची वर्ण सुरू केली आहे. आता मी कुठं करता मित्रांनो, मरण घ्यायचे त्यावेळेला पुन्हा काही थांबणार नाही. पण त्याच्यासाठी आपण आत्ताचा क्षण का वाया घालवताय. श्री श्री रविशंकर म्हणतायत आत्ताच्या क्षणात राहा. महिलांना हे फारसं जमत नाही. जी गोष्ट करायची ती 100% करायची. इथं बसल्याने 100% इथं बसलं. पण महिला तर 100% कधीच बसत. इथं बसल्यावर मनात विचार, अयो दुधाचं उघडच राहिले. झालं मी 50% लक्ष कुठं गेलं दुधा की पुढचा विचार येणार, आता बोका येणार आणि जाय खाणार. असला विचार आला की समोरचा बोलणारा पोक्यासारखाच दिसणार. आनंद कसा मिळणार. म्हणून मी म्हणतोय की आत्ताच्या क्षणात राहा. ह्या क्षणात काय चाललंय आनंद घे, बस हे सोडून. कारण कुणी कुणाच्या शेवटपर्यंत बरोबर येणार नाही. म्हणून हा कार्यक्रम त्या अर्थाने मला जर काय दैनंदिनचा फोन आल्यावर त्यांना अजून पोलिसी खाके सोडला नाही का काय कुणाशी. मला फोन आल्यावर तिथनंच येतो म्हणला, एवढे सांग म्हणजे काय 15 तारखेला यायचं. येतो रिटायर झाल्यावर जर एवढा दमात बोलत असेल तर तो सर्व्हिस मध्ये असताना गुन्हेगारांचं काय होत असेल याचा मला त्यावेळेला खरं प्रत्यार म्हणजे आल्या त्याला पाहिजे. अशा लोकांची धनुताई मला फोन आला की सर काय कारण सांगणार, तुम्ही कारण सांगणार. मला सकाळी येईपर्यंत तुमचा काय भरोसा नाही. बायको बी असंच म्हणते, ही बी असंच म्हणते. मित्रांनो, आणखीन एक भाग, काहींना अहंकार येतो. कशाचाही येऊ शकतो अहंकार. पण तुकाराम महाराज म्हणतात अहंकाराचा वारा न दाखव मजला. वारा सुद्धा नको. तुझ्या हायस्कूलचा हेडमास्टर झाल्यावर 10 वेळा मनाला सांगितलं होतं, काळ्या तुझा हेडमास्टर उद्या ठेव, कपड्यात घुसू देऊ नको, होईल. त्यामुळे मी बसताना सुद्धा शेजारच्या खुर्चीवर बसायचो. मोहन नको पडायला, पण कधीतरी हा हेडमास्टर डोक्यात घुसायचा. मी एकदा जेवायला घरी गेलो, बायको समोर बसली होती. मी जेवायला बसलो, मी बायकोला म्हणलं पाणी दे ग. कशी ती म्हणजे घ्या की उठून. आणि माझ्यातला हेडमास्टर मी तिला म्हणलं वाटतंय का काय बोलायला. म्हणजे काय झालं, शाळेत असतो बेल वाजवली असती तर 2 शिपाई पळत आले असते मला पाणी पाहिजे असतं. आणि तू मला पाणी घे म्हणतेस. तशी ती शांतपणे म्हणती ती शाळा आहे. तुम्ही मी पाठ करून ठेवलंय. ती शाळा है की घर आहे.
आता तुम्ही तर उठून पाणी घ्याच, पण येताना मात्र घ्या. येऊन आकाशात होता तो जमिनीवरच आला. बायकोचं सगळ्यात महत्वाचं काम काय असेल तर नवरा जर आकाशात असेल तर त्याला वरून कशावर आणला पाहिजे, जमिनीवर आणला पाहिजे. आता ही गोष्ट बायकांना चांगली जमते की मला चालून घ्यायची. शाळेमध्ये असताना मला एक प्रसंग आता का आठवला, मला ते राहवलंच नाही. तर आम्ही शाळेमध्ये साखरवाडीचा सरदार वल्लभभाई मध्ये असताना आम्ही पुढारी पाहिजे म्हणून नाटक बसत होतो. पु ल देशपांड्यांचं नाटक. आता ते आणखी तुम्हाला पात्र कदाचित काही जणांना माहित आहे. प्रत्येक शिक्षकांनी भाग घेतला, पोरगं अजिबात नव्हतं. आणि मला म्हणजे ते एवढे सर तुम्ही एक भूमिका करा. म्हणलं तुमची म्हणजे तुम्ही नाचायची भूमिका म्हणलं मलाच बरं नाचायला काय म्हणजे नाचायचं आणि एक गाणं म्हणायचं. आता मला अजून काही दिवस आठवले. 5 एकराचं ग्राउंड आहे, माणसं बैलगाड्या करून आली होती का मास्तर नाटक करणार. कारण आतापर्यंत आम्ही शाळेत नाटक करत होतो, आता ग्राउंड वर करायला सुरुवात करतो. आणि मग त्यावेळेला मी गाणं म्हणतो. शालू हिरवा पाचनी मरवा वेणीत पेढी खाला साजनी बाई येणार साजन माझा गोऱ्या गाली करवा जाळी नवरत्नाची माला साजनी बाई येणार साजन माझा चूल बोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ लुटुपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग रेशमी धागे कोडीची मागे त्याकडची बहा झाला साजनी बाई येणार साजन माझा मंगल काळी मंगल वेळी डोळ्या काग पाणी साजन माझा हा पती राजा मी तर त्याची राणी अंगावर या शेलारीला बांधली त्याचा शेला साजनी बाई येणार साजन माझा. आता हे गाणं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही गावचे सरपंच आले. काय काम आहे एवढे सर मुलं काय आम्ही औंधाच्या जत्रेला तमाशा वगैरे काय बोलतो. तुम्ही चाला तर बरोबर. मी म्हणलं घरच्यांना विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. तो पॉइंट मला अजून का आठवतोय. तिथं जर माझा पाऊल तिकडं पडला असता तर आताच्या कार्यक्रमाला मुकलो असतो. आणि तुमच्यासारखी बिचारी माणसं भेटली असती की नाही मला माहित नाही. असं त्याचा अर्थ नाही की तमाशात माणसं चांगली असत नाही, अशातला अर्थ नाही. कारण आपले पीजी पाटील म्हणायचे की त्यांचं गाव कौलापूर आणि पीजी पाटील म्हणायचे कौलापूरची 2च जण प्रसिद्ध, एक बॅरिस्टर पीजी पाटील आणि दुसरे काळू आणि बाटू. काळूचा तमाशा. मित्रांनो कोण कशामुळे प्रसिद्ध गावात सांगता येत नाही, कुणाला कशी बुद्धी असेल सांगता येत नाही. शाळेमध्ये असताना प्रत्येक पोरगा हा वेगळ्या पद्धतीने विचार करत असतो. पण घोटाळा कोण करतो? शिक्षक करायचं पुस्तक फार शक्य. आमचं गणित तर सगळ्यात जास्त बिघडवलं असेल कोणी तर शिक्षकांनी बिघडवलं. कारण आहे ती गोष्ट अवघड करून कशी सांगायची गणिताच्या शिक्षकाला भयंकर चांगलं जमलं. पु ल देशपांडे एका व्याख्यानात म्हणजे मला गणित म्हणलं की कसं तरी होतं. गणिताच्या शिक्षकांचं नाव आठवलं तरी छाती धडधड करते, खंबे येते, थंड होते. असं का होतं? कारण शिकवायचे एक आणि उदाहरण भरतीच टाकायचे. एका नळाने 1 और 5 तासात भरतो, दुसऱ्या नळाने 3 तासात रिकामा होतो, तिसऱ्या नळाने 2.5 तासात भरतो. तिन्ही नळ सोडले
अहो भरे काय कामा होईल भरला तर किती वेळात भरेल रिकामा झाला तर किती वेळात रिकामा होईल आणि पुढं पुढं म्हणजे त्यावेळेला आमच्या मनात फक्त एकच विचार यायचा त्याच्यापेक्षा तो अहो फुटून जाता शिक्षकांना म्हणलं गणित शिकवताना जर तुम्ही आमचं गणित शिकवलं तर पोरं आता सुधारल्या त्यामुळे पोरं म्हणतात त्याच्यापेक्षा तो मास्तर मरून काय म्हणतात सांगू आणि म्हणून शिक्षकी पेशा हा फार वेगळ्या स्वरूपात आहे आणि हा खरं तर वेगळ्याच प्रकारचा संवाद आहे मधुरी हायस्कूलमध्ये हेडमास्टर झाल्यानंतर एका संधीच्या निमित्त 15 ऑगस्टला आम्ही असं ठरवलं की आपण सगळं मधुरी हायस्कूल आता उचलून काढायचं आणि मग 2-4 वर्गातल्या पोरांना वाटीत मेणबत्त्या आणायला लावल्या आणि संध्याकाळी ते असं तुम्ही बघितले कमानी त्या प्रत्येक कमानीत 2-2 हातामध्ये मेणबत्त्या घेऊन प्रत्येक कमानीत पोरांना गोरीला उभं केलं वरच्या बाजूला उभं केलं पुढं एक मोठा दिवा लावला आणि त्याच्यापाशी एका मुलीला भारत माता म्हणून उभं केलं तर भारताचं चित्र काढलं मित्रांनो इतकी बाहेर गर्दी जमली होती मला शिक्षकांनी सांगितलं सर पोरांच्या डोळ्यातून पाणी होतं काय आपली शाळा मित्रांनो मुलांच्या मध्ये अशा प्रकारचा स्पार्क असतो मी तुम्हाला का सांगतोय तुमच्या घरात तुमची मुलं असतील तुमचे नातू असतील त्यांच्याजवळ स्पार्क आहे पण तो स्पार्क कसा बदलायचा हे आपल्या हातात आहे नाहीतर फार मोठा धोका आहे आणि तो धोका आज आम्ही श्री श्री रविशंकर यांच्या शाळा काढल्या संपूर्ण भारतामध्ये सुमारे 900 शाळा आहेत आणि ज्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयी नाहीये जिथं पैसे भरण्याची ऐपत नाहीये अशा ठिकाणी आम्ही शाळा उघडल्या या शाळा ईशान्य भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत आम्ही त्या शाळेच्या शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठी मला गुरुजींनी 12 ठिकाणी जवळजवळ दाखवलं होतं की त्या ठिकाणी शिक्षक एकत्र यायचे आणि त्यांना मी प्रशिक्षण देतो मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात अशा 6 शाळा आहेत त्यातली एक शाळा शिखर शिंगणापूरची गुप्तलिंगापाशी आहे आज ती शाळा बांधून पूर्ण झालेली आहे जानराववाडी नावाचे एक गाव आहे तिथली शाळा जर तुम्ही बघितली तर त्या शाळेची इमारत महाराष्ट्रात अशी इमारत दुसऱ्या कुठल्या मराठी शाळेची असणार नाही अशी इमारत सामान्य माणसांनी बांधून दिलेली आहे मला काय सांगायचे मगाशी कोणतरी म्हटलं की 5 कोटी वाटते हिमालयाचं ते सांगितलं त्यांनी सांगितलं की फक्त तुमच्या जवळ जिद्द पाहिजे होते गुरुजींनी सांगितलं तुम्ही पुढं पाऊल टाका मी तुमच्या पाठीचे तुम्ही एक पाऊल टाका बाकीची पावलं टाकायला मी तयार पण आपली लोक वस्तात आहेत ते गुरुजींना म्हणतात तुम्ही पहिल्यांदा 99 पावलं टाका मग मी माझा पाऊल टाकतो आणि गुरुजींनी 99 पावलं टाकल्यावर परत गुरुजींना म्हणणार आता 99 टाकले तर एका पावलावर मित्रांनो तुमच्यापैकी जर कुणाला अशा प्रकारे शाळांना मदत करायची असेल तर त्या इमारतीचा पहिला मजला पूर्ण दुसरा मजला निर्माण झालेला आहे उरलेलं काम एक 3-4 लाख रुपयात होणार आहे त्याच्यासाठी मला डोनरही काही मिळाले पण तुम्हाला जर काही मिळाले तरी सुद्धा त्या शाळेची शाळा ते करावं लागली तुम्ही गुप्तलिंगाला जर गेला तर त्या शाळेची इमारत आता दिसते अशा शाळांमध्ये आपल्यासारख्यांनी मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी मला तुम्ही सहभागी करून अगदी फार माझ्यावर खरं तर मला सांगितलं तरी की आता आपल्याला हास्य करणं हसवणारे वगैरे त्यावेळेला मी माझ्याकडे बघायला लागलो मोठे विदुषासारखा मित्रांनो हसणं हा धर्म व्हायला पाहिजे हसणं हे तुमचा स्वभाव बनायला पाहिजे टेक इट इझी अँड मेक इट इझी असे इंग्लिशमध्ये म्हणाले कुठली गोष्ट सहजावायला पोराच्या हसण्या लागेल तर कशी पडली आमच्या इथं हरिभाऊ जोशी म्हणून राहत होती त्यांची नात होती तर ती नातीनं तिला फार सवय ती पाहुण्यांना कपशी दिली तिनं एक कपशी घेतली पाहुण्यांची आता तिच्या हातात पडली तशी फुटली तशी तिची आई जोरात पडली कशी फुटली ती नात दुसरी कपशी आणली वर
त्यावेळेपासून मी शिकलो, काय शिकलो की प्रत्यक्ष कृतीतून माणसाला लवकर कळतं. वर्णन करून पोरीनं सांगितलं असतं तर तिला कळलं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमची दोन पोरं असतील, तुमची दोन पोरं असतील तर दोन्ही पोरांची मानसिकता कधीही समान असत नाही. म्हणून प्रत्येकाची मानसिकता समजून घ्या. आता नातू आले असतील काही जणांची, समजून घ्या, नाही तर हेच उद्या तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम घडणार आहे. आणि त्याच्यासाठी मानसिकता समजून घेणं फार महत्वाचं आहे. कोण कसा विचार करेल, कोण कसा विचार करेल. एकदा त्या सहलीच्या वेळेला ते मुंबईच्या नरिमन पॉइंटला एअर इंडियाची इमारत आहे, उंच आहे. तर एक फिजिक्स शिकवणारे एक प्राध्यापक होते. त्यांनी ते काय त्रिकोणमितीतला काही भाग शिकवला आणि त्रिकोणमितीनं उंची कशी काढायची शिकवली. मग पोरांना म्हणले, मुलांनो, एअर इंडियाच्या इमारतीची उंची काढायची कशी काढा. एक पोरगो बारायला म्हणला, सर, सुतळीला धोंडा बांधणार, वरती जाणार, खाली सोडणार, टेकला की कळतं. हे फक्त पोरांनाच कळतं. वय वाढलं की धोंडा खालीपर्यंत जातच नाही. आणि मग त्या सुतळीची आपण मोजली की आपण इमारतीची उंची म्हणली. प्राध्यापकाला काय कळायला, म्हणला शिकवतो येतो सांगता येतं, पण आता त्याला चूक तरी कसं म्हणावं, कारण उंची काढता येते. बरोबर, मी का म्हणते असं, तुमचा पोरगा उत्तर देताना त्याला ज्या अनुभव मिळालेले असतात त्या अनुभवात ते उत्तर देत असतं. त्याचा स्वीकार करणं हे पहिलं काम. टू ऍक्सेप्ट इज द फर्स्ट पॉइंट. Then to think over the problem and then answer, then react. हा खरा नियम आहे. तर त्यावेळेला अजून कोण सांगते का, एक पोरगो आहे म्हणलं काय करणार, सर मी वरती दोंडाने येणार, वर टाकणार, खाली पोहोचल्यावर किती वेळ लागला ते काढणार आणि S = 1/2 ह्या किंमत घालणार आणि S ची किंमत काढणार. आणि ही बी बरोबर आहे. अजून कशी काढणार, कुणी त्रिकोणमितीचं नावच घेणार, कारण तेवढा दाबाने शिकवलंच होतं. तिसरा वर्ग म्हणलं, सर म्हणजे सर मी त्याचं ऑफिस कुठे आहे ते बघा, त्या ऑफिस मधल्या क्लार्कला 100 रुपये देणार आणि त्याला म्हणणार ते पुस्तक उघडण्याची उंची किती आहे तेवढी मला सांग. मित्रांनो, एकच प्रश्न पण उत्तर वेगवेगळी आहे. आपला विचार करायला पाहिजे की पोराची मानसिकता कशी आहे, पोरग कसं विचार करतंय, आपला नातू कसा विचार करते, नात कशी विचार करते. त्याला जर तुम्ही एकदम कुठेतरी अडवणार असाल, तुला एवढं कळत नाही असं म्हटलं की पोरग म्हणते पास, तिथपासून वेगळा विचार करायचा नाही. आज भारतातल्या अशा हुशार पोरांची का निंदा नसते, का आपल्या भारतामध्ये का वैज्ञानिक होत नाहीत, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय असेल तर वेगळा विचार करणारा कोणी विचारच करत नाही. वेगळा विचार केला की शिक्षक म्हणतो असं नाही, पुस्तकात काय आहे, पहिल्या धोरणाचं प्रमाणाला 63 सिद्धत आहे, पण वेगळं लिहिलं की त्या मास्तरनं कधी शिकवलेलं नसते. ती चूक देते, 0 मार्क देते, तर तो वेगळा विचार करणार नाही. म्हणून तुमच्या घरात एखादा ज्ञानेश्वर असणार आहे, तुमच्या घरात एखादा आईन्स्टाईन असणार आहे, तुमच्या घरात एखादी मेरी क्युरी जन्माला आलेली असणार आहे, तिला बळ देणं काम आता तुमचं आहे. म्हणून मी असं ठरवलंय की जिथं जाईन तिथं हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवला पाहिजे, कारण तो पोहोचला तर उद्याची पिढी सक्षम बनणार आहे. ती सक्षम बनण्याचं काम या निमित्तानं तुम्ही करा, असं एक महत्वाचं असं मला वाटतंय. मी आता ज्यावेळेला येत होतो त्यावेळेला बऱ्याचशा जणांना वाटत आता पहिलाच कार्यक्रम आपला श्रद्धांजलीचा. मला आठवतंय, मला विश्वास बसतोय का नाही कुणाच, पण मी 3-4 वेळा मरण पावलेलो. तुम्ही म्हणाल तुम्ही कोण काय, पाचवड कशी बावजन नावाचं एक गाव आहे, तिथं स्वामीची शाळा आहे. तिथं प्राचार्य म्हणून येवले होते, जयसिंग येवले त्यांचं नाव, बेडकर सरांना माहिती. ते रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर ते पेट्रोल भरायला हायवेने गेले, पेट्रोल भरलं आणि रॉंग साईडवर येत असताना समोर एक वळणावर कार आली जोरात, त्याला धडक दिली. ते चालवत होते, वरती उडाले, उडून त्या गाडीवर पडले
आणि जागेवर खेळायचा. दुसऱ्या दिवशी पुढारीच्या पहिल्या पानावर बातमी आली, प्राचार्य येवले यांचे अपघाती निधन. करवा डॉक्टर तुम्हाला भेटण्याचे माहित असतात. आणि गेले स्कूटर काढली आणि घराकडे आले. ते म्हणजे बहुतेक अजून आणलं नसेल. मित्रांनो, मी ज्या दिवशी केरला होतो एका लग्नात, तिथं मला डॉक्टर शिंद्यांचा फोन आला.